राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहे। याबाबत माहिती देताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सौम्या शर्मा म्हणाल्यात की 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासोबतच निदानासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे। 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान नागपूर जिल्ह्यात कुष्ठरोग संशोधन मोहीम देखील राबवण्यात आली होती। त्यात 307 नवीन रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती जिल्हा परिषद सीईओ सौम्या शर्मा यांनी दिली। रन फॉर लेप्रोसी अंतर्गत जास्तीत जास्त लोक आपले पार्टिसिपेट होईल आणि याच्यामध्ये फक्त हेल्थ कम्युनिटी नाही पण आपल्याकडे जे स्टुडंट्स आहे, जे रनर्स आहे, जे इतर लोक आहे नागपूरचे, ते सर्व याच्यामध्ये सहभागी व्हावी। या रन फॉर लेप्रोसी बाबत असं आहे की जे आपल्याकडे येणारा ट्यूसडे आहे 30 जानेवारी 2024ला सकाळी 7 वाजतापासून आपल्याकडे जे फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन आहे तिथून आपला रूट सुरू होईल। 5 किलोमीटरचा दौड राहील। याच्यामध्ये आपण 3 एज ग्रुप ठेवले आहे, 18 to 30 इयर्स, 30 to 45 इयर्स आणि मोर दॅन 45 इयर्स, असे करके 3 एज ग्रुप तयार केले आहे। आणि याच्यामध्ये आपला प्राइज मिळेल, लोकांना टी-शर्ट्स आपण देऊ आणि इथे पूर्णपणे लेप्रेसी बाबत लोकांना जनजागृती करण्याचा आपला उद्देश राहील। आणि एक आणखी पण विनंती आहे सर्व नागरिकांना की आपण रन फॉर लेप्रेसीमध्ये इन्वॉल्व व्हावी आणि आपल्याकडे जो लेप्रेसी बाबत खूप मिथ्स होते, खूप शंका होती, ते पण आपण नष्ट करू।